एका व्हिडिओमध्ये त्या खरातचे पाय धुतानाही दिसल्या. मित्रांनो, आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार आहे. एक महिला जी महाराष्ट्रातील महिलांच्या न्यायासाठी काम करणार होती, जिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नेमण्यात आलं होतं, त्याच महिलेला आज राजीनामा द्यावा लागला. का? कारण तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले एका बलात्काराच्या आरोपी बुवा बालासोबत. हे प्रकरण आहे रुपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांचं, आणि आज आपण या प्रकरणाचं संपूर्ण सत्य सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक असा खुलासा आहे जो तुम्हाला थक्क करेल. आधी समजून घेऊया कॅप्टन अशोक खरात नक्की कोण आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील हा माणूस स्वतःला ज्योतिषी, आध्यात्मिक गुरु आणि कॉस्मॉलॉजिस्ट सांगायचा. मर्चंट नेव्हीमध्ये पूर्वी कॅप्टन असल्यामुळे सगळे त्याला कॅप्टन खरात म्हणायचे. त्याने श्री शिवनिका संस्थान नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून तो महिलांना जवळ बोलवायचा. त्याचं जाळं होतं भीती आणि श्रद्धेचं. तो सांगायचा, तुमच्या पतीच्या जीवावर संकट आहे, माझ्याकडे या, मी विधी करतो. आणि मग सुरू व्हायचे अत्याचार. पोलिसांनी सांगितलं की त्याने अनेक महिलांवर वर्षानुवर्षे अत्याचार केले. त्याने महिलांना मादक पदार्थ दिले, धार्मिक विधींच्या नावाखाली शोषण केलं आणि या सगळ्याचे 58हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. दिनांक 18 मार्च 2026 रोजी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा CIDने अशोक खरातला अटक केली. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका 35 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती की खरातने तिच्यावर 3 वर्षांहून अधिक काळ वारंवार अत्याचार केले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या बलात्कार आणि दहशतवादाशी संबंधित कलमांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा सहकारी नीरज जाधव यालाही अटक झाली आहे. आता प्रश्न येतो, या प्रकरणात रुपाली चाकणकर कुठून आल्या? रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. 2021मध्ये त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नेमण्यात आलं होतं. आता जरा विचार करा, महिलांच्या न्यायासाठी काम करणाऱ्या या महिलेचे फोटो आले बलात्काराच्या आरोपी खरातसोबत. शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यात रुपाली चाकणकर खरातसाठी छत्री धरत असलेल्या दिसल्या. त्यानंतर एकामागून एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. चाकणकर खरातच्या घरी लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या. त्या खरातच्या संस्थेत ट्रस्टी म्हणून होत्या. एका व्हिडिओमध्ये त्या खरातचे पाय धुतानाही दिसल्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामाणिया यांनी सांगितलं की चाकणकर यांनी खरातच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती, त्याच्या उपक्रमांना जाहीर पाठिंबाही दिला होता. विरोधकांनी विचारलं की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बलात्काराच्या आरोपीचे पाय का धुतले? महिलांना न्याय देणाऱ्यांनीच महिलांच्या शोषकाला संरक्षण दिलं का? या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली चाकणकर महिलांवर अन्याय करणाऱ्याचे पाय धुत होत्या. हा महिला आयोगाचा अपमान आहे. संजय राऊत म्हणाले, ज्यांनी महिलांना न्याय द्यायचा होता त्याच बलात्काराचे पाय धुत होत्या. हे महाराष्ट्राला शरमेचं आहे. NCPच्याच रुपाली थोमरे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की चाकणकर पदावर राहिल्या तर तपास प्रभावित होऊ शकतो, त्यांना सहआरोपी म्हणून नाव द्यावं. NCPचेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, पक्ष कठोर भूमिका घेईल, दोषींवर कारवाई होईल. NCPचेच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, सावधगिरीचा सूर लावला, केवळ फोटोंवरून निष्कर्ष काढू नये, पण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आता येतं सर्वात महत्त्वाचं नाव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी चाकणकरांना थेट वर्षा बंगल्यावर बोलावलं आणि तात्काळ राजीनामा द्यावा असे सांगितलं. SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आणि खरातच्या संस्थेतील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं. CM फडणवीसांच्या आदेशानंतर चाकणकरांनी देवगिरी या निवासस्थानी जाऊन राजीनामा सादर केला. त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात लिहिले होते, वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडत आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी Xवर पोस्ट केली, मी NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षांना राजीनामा सुपूर्द केला आहे. तपास निष्पक्ष व्हावा यासाठी हा निर्णय घेतला. चाकणकर म्हणाल्या, मला खरातच्या गुन्ह्यांची माहिती नव्हती. पोलिसांच्या तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी सर्व आरोपांना लवकरच पुराव्यासह उत्तर देईन. पण विरोधकांनी सांगितलं, 1 वर्षापूर्वी एका पत्रकाराने खरातचं सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा चाकणकरांनी त्या पत्रकारावर दबाव आणल्याचा आरोप आहे. आता SIT तपास सुरू आहे. DGP सदानंद दाते यांना चाकणकरांनी स्वतः पत्र लिहून सांगितलं की महिला आयोग या प्रकरणावर लक्ष ठेवत आहे. मित्रांनो, आता सांगतो तो खुलासा जो तुम्हाला थक्क करेल. अशोक खरात हा फक्त एक छोटा बुवाबाज नव्हता. त्याच्याकडे शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
नाशिकमध्ये मोठ्या संस्था, जमिनी आणि व्यावसायिक संपत्ती आणि त्याचे संबंध होते अनेक बड्या नेत्यांशी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरातचे आशीर्वाद घेतल्याचे फोटो व्हायरल झाले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की खरातच्या ट्रस्टच्या आर्थिक आणि रिअल इस्टेट व्यवहारांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. सुषमा अंधारे म्हणाल्या, एकट्या चाकणकर नाहीत, अनेकांनी त्याला बळ दिलं. राजकीय आश्रयाशिवाय कोणता गुन्हेगार इतका बेधडक वागतो? एनसीपी शरद पवार गटाचे रोहित पवार म्हणाले, हे प्रकरण फक्त एका बुवाबाजाचं नाही, हे एका मोठ्या राजकीय नेटवर्कचं आहे जे महिलांचं शोषण करणाऱ्यांना वाचवत होतं. मित्रांनो, रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला, पण अनेक प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. खरातला कोण कोण राजकीय आश्रय देत होतं? SIT तपासात अजून किती मोठी नावं समोर येतील? चाकणकरांवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होईल का? खरातची शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता कुठून आली? हे सगळे प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसात मिळतील. नंबर 1 न्यूज झोन तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर आत्ता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण हे सत्य सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणतीही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मी आहे तुमचा विश्वसू. नंबर 1 न्यूज झोन. भेटू पुढच्या धक्कादायक बातमीत. जय महाराष्ट्र.